विचार करा, तुम्ही एक नवीन मस्त ॲप बनवलंय, पण त्याला ना दुसऱ्या ॲपमधनं काहीतरी माहिती हवी आहे. मग ते एकमेकांशी बोलणार कसे? इथेच एंट्री होते APIची, म्हणजे ॲप्लिकेशन प्रोग्रॅमिंग इंटरफेस. हे अगदी रेस्टॉरंटमध्ये जेवण ऑर्डर करण्यासारखं आहे. तुमचं ॲप वेटरला म्हणजे APIला ऑर्डर देतं आणि वेटर किचनमधनं म्हणजे दुसऱ्या ॲपमधनं तुमची ऑर्डर घेऊन येतो. सोपं आहे ना? अगदी. आणि कल्पना करा की तुमचं रेस्टॉरंट आता खूप प्रसिद्ध झालंय. एकाच वेळी 100 वेटर 100 वेगवेगळ्या किचनशी बोलतायत. एक फूड डिलिव्हरीसाठी, एक टेबल बुकिंगसाठी, एक पेमेंटसाठी. इथे प्रचंड गोंधळ होऊ शकतो आणि सुरक्षिततेचे प्रश्न तर आहेतच. इथेच एका हुशार मॅनेजरची गरज लागते आणि आज आपण त्याच मॅनेजरबद्दल बोलणार आहोत, ज्याचं नाव आहे Azure API मॅनेजमेंट. हा फक्त ट्रॅफिक हवालदार नाहीये, तर तो तुमच्या सगळ्या APIसाठी एक मुख्य दरवाजा बनतो. तो ठरवतो की कोण आत येणार, किती वेगाने येणार आणि आत येऊन काय करणार. हे खूपच इंटरेस्टिंग आहे. म्हणजे ही फक्त एक सोय नाहीये, तर हा एक बिझनेस चालवण्याचा महत्वाचा भाग आहे. आणि सगळ्यात भारी म्हणजे आज आपण हे प्रत्यक्ष करून पाहणार आहोत. आपल्याकडे मायक्रोसॉफ्ट लर्नमधली एक एक्सरसाइज आहे आणि आपण अगदी सुरुवातीपासून एक एक पायरी समजावून घेत पुढे जाणार आहोत. आजच्या आपल्या चर्चेचे 4 मुख्य टप्पे आहेत. पहिला, एक APIM इन्स्टन्स तयार करणे. दुसरा, एक API इम्पोर्ट करणे. तिसरा, त्याचं बॅकएंड कॉन्फिगर करणे. आणि चौथा, सगळ्यात मजेशीर भाग, APIला प्रश्न विचारून टेस्ट करणे. चला तर मग कामाला लागूया. चला सुरुवात करूया. Azureमध्ये कोणतंही काम सुरू करण्यापूर्वी एक रिसोर्स ग्रुप तयार करणे ही एक चांगली सवय आहे असं मी ऐकलंय. म्हणजे या एक्सरसाइजशी संबंधित सगळं एकाच ठिकाणी राहतं. तर मी आता portal.azure.com या वेबसाईटवर आले आहे. लॉग इन केल्यावर मला इथे वरच्या बाजूला एक असं चिन्ह दिसतंय. हे आहे क्लाउड शेल. मी यावर क्लिक करते. हो, क्लाउड शेल ही एक जादूची खिडकीच आहे. तुम्हाला कम्प्युटरवर काही वेगळं इन्स्टॉल करायची गरज नाही. तुमच्या ब्राउझरमध्येच एक कमांड लाईन उघडते, जी थेट Azureच्या सर्व्हरशी बोलते. हे उघडल्यावर ते आपल्याला विचारेल की कोणत्या भाषेत बोलायचंय, बॅश की पॉवरशेल. आज आपण बॅश निवडूया. ठीक आहे, मी बॅश निवडला आहे. आता इथे आपण आपली पहिली कमांड टाईप करणार आहोत. ती आहे AZ ग्रुप क्रिएट, लोकेशन ईस्ट US2, नेम माय रिसोर्स ग्रुप. AZ ग्रुप क्रिएट म्हणजे एक ग्रुप बनव, हे समजलं. नेम माय रिसोर्स ग्रुप हे त्याचं नाव. पण हे लोकेशन ईस्ट US2 काय आहे? आपण अमेरिकेत का जागा निवडतोय? हा एक महत्वाचा मुद्दा आहे. याला लेटेन्सी म्हणतात. विचार करा, तुमचे ग्राहक भारतात आहेत, तर तुम्ही सर्व्हर अमेरिकेत ठेवण्याऐवजी सिंगापूर किंवा भारतातच ठेवाल, जेणेकरून माहितीला पोहोचायला कमी वेळ लागेल आणि तुमचं ॲप वेगवान चालेल. ह्या एक्सरसाइजसाठी आपण कोणतेही लोकेशन निवडू शकतो, पण खऱ्या प्रोजेक्टमध्ये हा एक महत्वाचा निर्णय असतो. चला, आता एंटर दाबा. झालं. काही सेकंदातच एक मोठा JSON रिस्पॉन्स आला आणि त्यात प्रोव्हिजनिंग स्टेट सक्सीडेड असं दिसतंय. म्हणजे आपला रिसोर्स ग्रुप तयार झाला. पण आता पुढच्या कमांडमध्ये मला माझं नाव, ईमेल, लोकेशन हे सगळं पुन्हा टाईप करावं लागणार. हे प्रत्येक वेळी करणं कंटाळवाणं आहे. काही सोपा मार्ग आहे का? नक्कीच. इथेच व्हेरिएबल्स उपयोगी पडतात. व्हेरिएबल्स म्हणजे मोठ्या किंवा वारंवार वापरल्या जाणाऱ्या माहितीला लहान टोपणनाव देणं. आपण काही व्हेरिएबल्स सेट करू. यामुळे आपलं काम सोपं होतं आणि चुका टळतात. यालाच मी स्मार्ट आळशीपणा म्हणतो. आवडला मला हा स्मार्ट आळशीपणा. मी इथे बघतीये की APIच्या नावासाठीच्या कमांडमध्ये $random असं काहीतरी वापरलं आहे. हे जरा विचित्र वाटतंय. आपण आपलं साधंसं नाव का नाही वापरू शकत, जसं की माय पेट स्टोअर API? हा खूप चांगला प्रश्न आहे. याचं कारण असं आहे की Azure API मॅनेजमेंटचं नाव आहे ना, ते संपूर्ण जगात युनिक म्हणजे एकमेव असावं लागतं. तुम्ही माय पेट स्टोअर API नाव दिलं आणि जगातल्या दुसऱ्या कोणी तेच नाव आधीच वापरलं असेल, तर तुमची कमांड फेल होईल. रॅन्डम तुमच्या नावापुढे एक आकडा जोडतो, ज्यामुळे ते आपोआप युनिक बनतं. अच्छा, समजलं. चला तर मग आता मुख्य कमांड देऊया. Azure APIM क्रिएट. ही कमांड वापरून आपण Azureला सांगतोय, माझ्यासाठी एक API मॅनेजर तयार कर. यात पब्लिशर ईमेल आणि आपण सेट केलेले व्हेरिएबल्स वापरले आहेत. पण इथे एक महत्वाचा पॅरामीटर दिसतोय, SKU नेम, कन्झम्पशन. याचा नेमका अर्थ काय? SKU म्हणजे स्टॉक कीपिंग युनिट. पण सोप्या भाषेत सांगायचं तर हा तुमचा प्लॅन आहे, अगदी मोबाईलच्या प्लॅनसारखा. कन्झम्पशन म्हणजे जेवढं वापराल तेवढेच पैसे द्या, म्हणजे पे ॲज यू गो. शिकण्यासाठी आणि लहान प्रोजेक्टसाठी हा सर्वोत्तम पर्याय आहे.
पण मोठ्या कंपन्यांसाठी डेव्हलपर SKU असतो, जो टेस्टिंगसाठी उत्तम आहे, किंवा प्रीमियम SKU असतो, ज्यात जास्त सुरक्षितता आणि जास्त भार सांभाळण्याची क्षमता असते. छान. म्हणजे आपण सध्या सर्वात कमी खर्चाचा पर्याय निवडला आहे. मी आता एंटर दाबतेय. अरे वा, याला साधारण 5 ते 7 मिनिटं लागतील असं दिसतंय. तोपर्यंत Azure पडद्यामागे आपल्यासाठी एक पूर्ण डिजिटल ऑफिस तयार करत आहे. चला, आपलं ऑफिस तयार झालं आहे. कमांड यशस्वी झाली. पण रिकामं ऑफिस काय कामाचं? आता आपल्याला एका APIला इथे कामावर बोलवायचं आहे. मी पुन्हा Azure पोर्टलवर जाते आणि सर्च बारमध्ये API मॅनेजमेंट सर्व्हिसेस असं शोधते. इथे मला आपण नुकताच बनवलेला इन्स्टन्स दिसतोय. त्यावर क्लिक केल्यावर डावीकडील मेन्यूमधून मी APIs निवडते. बरोबर. आता इथे आपल्याला स्वतः API बनवायचा नाहीये. आपण आधीपासून तयार असलेले एक पेट स्टोअरचं API वापरणार आहोत. तिथे क्रिएट फ्रॉम डेफिनेशन या सेक्शनमध्ये ओपन API नावाचा एक पर्याय दिसेल. ओपन API हे काय आहे? एखाद्या उघड्या API सारखं वाटतंय नावानी. हसतो. तसं नाही. ओपन API हे एक स्टँडर्ड आहे. सोप्या भाषेत तो APIचा बायोडाटा आहे, म्हणजे रेझ्युमे. त्यात API काय काम करतं, त्याला कोणते प्रश्न विचारू शकतो आणि उत्तराची अपेक्षा काय ठेवावी, ही सगळी माहिती अगदी व्यवस्थित लिहिलेली असते. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे वेगवेगळे कम्प्युटर प्रोग्राम्स एकमेकांशी सहज बोलू शकतात. जणू काही ॲप्ससाठी एक युनिव्हर्सल ट्रान्सलेटर आहे. वा, म्हणजे ह्या ॲपसाठी आंतरराष्ट्रीय पासपोर्टच आहे की. छान. मी ओपन APIवर क्लिक केलं आहे. आता एक फॉर्म उघडला आहे. इथे ओपन API स्पेसिफिकेशनच्या जागी आपल्याला एक लिंक टाकायची आहे. https://petstore.swagger.io v2swagger.json. मी ही लिंक टाकते आणि अरे वा, बाकीचा फॉर्म आपोआप भरला गेला. डिस्प्ले नाव, URL सगळं काही. ही तर जादू आहे. हो, कारण त्या बायोडेटामध्ये म्हणजे त्या जेसन फाईलमध्ये ही सगळी माहिती आधीच लिहिलेली होती. Azureने फक्त ती वाचली. फक्त एक गोष्ट तपासा, URL स्कीममध्ये HTTPS निवडलेलं असावं. HTTP म्हणजे तुमचं संभाषण पोस्टकार्डवर पाठवण्यासारखं, जे कोणीही वाचू शकतं. HTTPS म्हणजे तेच संभाषण एका बंद, सीलबंद पाकिटात पाठवण्यासारखं. नेहमी सुरक्षित मार्ग निवडावा. नक्कीच. मी क्रिएटवर क्लिक करते आणि झालं. आपला पाहुणा API आता आपल्या मॅनेजरच्या देखरेखीखाली कामाला लागलाय. ठीक आहे, API इम्पोर्ट झालं. पण आता आपला API मॅनेजर थेट पेटस्टोअरच्या मूळ URLशी खोलतोय. समजा उद्या पेटस्टोअर टीमने ती URL बदलली तर आपल्या ॲप बंद पडेल का? इथेच बॅकएंडचा विचार येतो, बरोबर? अगदी बरोबर. इथेच बॅकएंड सेटिंग्सची जादू आहे. आपण आता APIs मेन्यूमधनं आपल्या पेटस्टोअर APIवर क्लिक करू आणि नंतर सेटिंग्स टॅबवर जाऊ. इथे वेब सर्व्हिस URL दिसेल. ही ती मूळ URL आहे जिच्याशी आपला मॅनेजर बोलतोय. याचा फायदा असा होतो की जरी मूळ URL बदलली तरी आपल्याला फक्त APIमध्ये येऊन ती अपडेट करावी लागते. आपल्या ॲपच्या कोडला हात लावायची गरज नाही. म्हणजे हे एका मध्यस्थासारखं काम करतं. आपल्या ॲपला फक्त आपल्या API मॅनेजरचा पत्ता माहिती असतो. त्या मॅनेजरच्या मागे कोण आहे, त्याचा पत्ता काय, हे ॲपला माहिती असण्याची गरज नाही. यालाच ॲब्स्ट्रॅक्शन म्हणतात का? अगदी अचूक. आपण आपल्या ॲपला बाहेरील बदलांपासून सुरक्षित ठेवतो. हा APIM वापरण्याचा एक खूप मोठा फायदा आहे. यामुळे तुमची सिस्टम अधिक लवचिक आणि सोपी होते. हे खरंच खूप महत्वाचं आहे. चला, आता सर्वात मजेशीर भागाकडे वळूया. आपला पाहुणा API ऑफिसमध्ये आला आहे, सेटल झाला आहे. आता तो खरंच काम करतोय की नाही ते पाहूया. त्याचं एक छोटंसं इंटरव्ह्यू घेऊया. मी याच स्क्रीनवर वरच्या मेन्यू बारमध्ये टेस्ट टॅबवर क्लिक करते. आता डाव्या बाजूला एक मोठी लिस्ट दिसेल. ही लिस्ट म्हणजे आपण त्या APIला कोणते प्रश्न विचारू शकतो याची यादी आहे. यांना ऑपरेशन्स म्हणतात. जसं की पेट ID वरून पेट शोधा, नवीन पेट ॲड करा, वगैरे वगैरे. अरे वा, ही लिस्ट तर खूप मोठी आहे. आपण यातलं फाइंड पेट्स बाय स्टेटस हे ऑपरेशन निवडूया. हे सर्वात सोपं वाटतंय. आपण पेट स्टोअरला एक साधा प्रश्न विचारणार आहोत. मला असे पाळीव प्राणी दाखवा जे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. मी यावर क्लिक केलंय. आता उजव्या बाजूला टेम्पलेट पॅरामीटर्समध्ये स्टेटस नावाचा एक रिकामा बॉक्स दिसतोय. मी त्यात अवेलेबल असं टाईप करते आणि खाली जाऊन निळ्या सेंड बटनावर क्लिक करते. अरे वा, हे तर लगेच झालं. सेंड दाबताच खाली लगेच हिरव्या रंगात 200 OK दिसलं आणि प्राण्यांची पूर्ण JSON यादी आली. म्हणजे आपण खरंच एका ओळीचाही कोड न लिहिता एका लाईव्ह डेटाबेसशी बोललो. हे खरंच खूप प्रभावी आहे. हो, आणि 200 OK हा HTTP प्रोटोकॉलचा एक भाग आहे.
ही कम्प्युटर्सची सांकेतिक भाषा आहे. 200 म्हणजे सगळं ठीक आहे, तुमचं काम झालं. तसंच 404 हा कोड तुम्ही अनेकदा पाहिला असेल. त्याचा अर्थ होतो मला काही सापडलं नाही, म्हणजे नॉट फाउंड. आणि 500 म्हणजे माझ्याकडून काहीतरी गडबड झाली, म्हणजे इंटरनल सर्व्हर एरर. हे कोड्स डेव्हलपर्सना प्रॉब्लेम कुठे आहे हे शोधायला मदत करतात. अच्छा. चला, अजून चौकशी करूया. मी स्टेटस बॉक्समध्ये अवेलेबल ऐवजी पेंडिंग असं टाकून बघते. सेंड. आणि हो, आता अशा प्राण्यांची लिस्ट दिसली ज्यांची विक्री प्रक्रिया सुरू आहे. आता सोल्ड टाकून बघूया. आणि आता ज्यांची विक्री झालीये त्यांची लिस्ट आली. हे तर खूपच सोपं आहे. आपण आपल्या मॅनेजरमार्फत पेट स्टोअरच्या डेटाबेसशी थेट गप्पा मारत आहोत. आपण सगळं बनवलं, टेस्ट केलं आणि ते मस्त काम करतंय. आता सर्वात महत्वाची पायरी जी अनेक जण विसरतात, साफसफाई. हे अगदी पार्टी झाल्यावर घर आवरण्यासारखं आहे. नाही आवरलं तर पसारा तसाच राहतो. क्लाउडच्या जगात हे करणं तर खूपच गरजेचं आहे. नाहीतर महिन्याच्या शेवटी एक मोठं बिल येऊ शकतं. हे अतिशय महत्त्वाचं आहे. मी तुम्हाला एक खरी गोष्ट सांगतो. एकदा एका नवीन डेव्हलपरने शिकण्यासाठी एक मोठी व्हर्च्युअल मशीन तयार केली आणि तो ती बंद करायला विसरला. महिन्याभरानंतर कंपनीला एक मोठं बिल आलं. तेव्हापासून आमच्या टीममध्ये सफाई हा नियम अगदी सक्तीने पाळला जातो. त्यामुळे ही सवय सुरुवातीपासूनच लावून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आपण तयार केलेला रिसोर्स ग्रुप डिलीट करणे हा सर्वात सुरक्षित मार्ग आहे. बापरे. आणि प्रक्रिया अगदी सोपी आहे. आपण सुरुवातीला माय रिसोर्स ग्रुप नावाचा एक फोल्डर बनवला होता. आपण Azure पोर्टलवर त्या रिसोर्स ग्रुपवर जायचं. तिथे वरच्या बाजूला एक लाल रंगाचं डिलीट रिसोर्स ग्रुप बटन दिसेल. त्यावर क्लिक करायचं. Azure पुन्हा एकदा खात्री करण्यासाठी ग्रुपचं नाव टाईप करायला सांगेल. ते करून डिलीट दाबलं की झालं काम. हो, पण इथे एक मोठी चेतावणी आहे. रिसोर्स ग्रुप डिलीट करणं म्हणजे तो खेळण्यांचा पूर्ण डब्बा फेकून देण्यासारखं आहे. आतलं सगळं काही कायमचं नाहीसं होईल. म्हणून नेहमी खात्री करा की तुम्ही या एक्सरसाइजसाठी एक नवीन रिकामा ग्रुप बनवला होता. चुकूनही तुमच्या महत्त्वाच्या कामाच्या ग्रुपमध्ये हे करू नका, नाहीतर तुमचं खरं-खुरं काम पण डिलीट होऊन जाईल. तर आज आपण काय केलं? आपण सुरुवातीला जो गोंधळ वाटत होता त्याला Azure API मॅनेजमेंटने कसं एका नियंत्रित आणि सुरक्षित संवादामध्ये बदललं हे पाहिलं. आपण शून्यापासून सुरुवात करून एक पूर्णपणे कार्यरत API गेटवे तयार केला. आपण APIचा एकही कोड लिहिला नाही, फक्त एका हुशार मॅनेजर म्हणून काम केलं. अगदी. आणि हे आजच्या काळात खूप महत्त्वाचं आहे. आपण जेवढे ॲप्स वापरतो, जसं की फूड डिलिव्हरी ॲप, कॅब बुकिंग ॲप, हे सगळे पडद्यामागे अशाच API मॅनेजमेंटचा वापर करत असतात. यामुळे कंपन्या त्यांचा डेटा भागीदार कंपन्या आणि ग्राहकांसोबत सुरक्षितपणे शेअर करू शकतात. 2 डिजिटल सेवा एकमेकांशी कशा बोलतात याचा हा कणा आहे. आपण अवेलेबल किंवा सोल्ड या स्टेटसवरून प्राणी शोधले. पण विचार करा, जर फक्त विशिष्ट नावाचे प्राणी किंवा विशिष्ट ID असलेले प्राणी शोधायचे असते तर त्या APIच्या बायोडेटामध्ये म्हणजे त्या ओपन API फाईलमध्ये अजून कोणते प्रश्न विचारू शकता याची पूर्ण लिस्ट असते. कदाचित पुढची पायरी म्हणून ती फाईल एका मेनू कार्डसारखी वाचून बघावी आणि पेट स्टोअरशी अजून काय मजेशीर गप्पा मारता येतील हे शोधावं.